यानंतर माननीय किरण इनामदार सर. कार्यक्रमाला आलेले उपस्थित असलेले मान्यवर आणि प्रेक्षकात असलेले मान्यवर, आता मी एका कार्यक्रमाची घोषणा करण्यासाठी उभा आहे. मी जास्त बोलणार नाही आहे. आत्ता वल्लरी प्रकाशनचे 21 काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले, त्यातलं आज 21वं झालं. आणि ह्या 21 काव्यसंग्रह जे प्रकाशित झालं त्याला आज जे वानखेडे सर आपल्याला मिळालेले आहेत अध्यक्ष म्हणून, त्यांचे 16 काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत व्यक्तिगत. त्यामुळं आज या 21व्या काव्यसंग्रह प्रकाशित होताना एक तुल्यबळ कवी आपल्याला मिळालेले आहे. आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करावं. मी आतापर्यंत 21 पुस्तकं प्रकाशित होताना काही निरीक्षण करतोय, काही बोलतोय आणि वास्तू त्याला तथास्तू म्हणते. वल्लरी मीडिया हा जेव्हा कविता प्रकाशनचा कार्यक्रम असतो तेव्हा मला सारखं वाटायचं की ह्या कार्यक्रमाला चित्रपट सृष्टीतली मंडळी यावी आणि चित्रपट सृष्टीतला जो एक चित्रपट प्रकाशनाचा कार्यक्रम असतो त्यांनी हे व्यासपीठाचा उपयोग करावा व आपल्या चित्रपटाची प्रसिद्धी किंवा आपल्या गाण्यांची प्रसिद्धी दूरपर्यंत पोहोचावी, ही मनातली कल्पना होती. पण आज पहिल्यांदा चित्रपट सृष्टीच्या रिलेटेड, रंगभूमीच्या रिलेटेड सुप्रिया कुलकर्णी आपल्या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्यांचंही आपण स्वागत करू. आत्तापर्यंत सगळे कवी उपस्थित राहायचे, आज 7 कवी उपस्थित राहिले, 3 कवी येऊ शकले नाही. त्या कवींच्या मनात काय चाललंय हे 21 कार्यक्रमात बसून थोडंसं कळायला लागलेलं आहे. ते तिकडे दुःखी असतील की आपल्या कवितेच्या प्रकाशनात आपण सहभागी होऊ शकलो नाही. पण व्यंकटेश कल्याणकर नुसते कवी लेखक नाही आहेत, ते तंत्रज्ञान रिलेटेड अनेक ॲक्टिव्हिटी करतात. पुढच्या कविता प्रकाशनाच्या वेळेस हा जसा कार्यक्रम इथं चालू असेल तसा पुढचा कार्यक्रम हा लाईव्ह, जे कवी येऊ शकणार नाही आणि जे आपल्या याच्यात आलेले आहेत त्यांना लाईव्ह महाराष्ट्रात बसून हा कार्यक्रम पाहायला मिळेल अशी व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न करू. वल्लरी प्रकाशनच्या पुस्तकात आतापर्यंत कवींचा सत्कार व्हायचा. आज त्या कवींच्या सत्काराबरोबर कुणीतरी आपल्या बहिणीला बोलवलं आणि त्यानंतर प्रत्येकाचे नातेवाईक येत राहिले. जसं आपण म्हणतो की शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा, आपल्या नको, कारण ते कठीण आहे ना कार्य शिवाजींचं. आणि त्या कुठल्याही मातेला ते शक्य होत नाही की आपला मुलगा तलवार घेऊन जावा, युद्धाला जावा. पण आपल्या घरात कवी जन्माला यावा ह्या निमित्ताने वाटावं म्हणून कवीच्या नातेवाईकांना स्टेजवर बोलवलेलं आहे आणि आपल्या घरात कवी जन्मलाय त्याचा आनंद त्यांना व्हावा. आता एक शेवटचं घोषणा करतो आणि माझं लांबवलेलं भाषण थांबवतो. समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी प्रकाशनने आतापर्यंत 50 कर्तृत्ववान लोकांच्या कहाण्या प्रकाशित केलेल्या आहेत. पुढेही त्या प्रकाशित केल्या जातील. समर्थ फाउंडेशन आणि वल्लरी प्रकाशनच्या निमित्त एकत्र येऊन आपण कवितांचं गाण्यात रूपांतर करायचं अनेक कार्यक्रमातून ठरवत होतो. त्याची कार्यशाळा घ्यावी अनेक कवींची इच्छा होती, परंतु तो योग जुळून आला नव्हता. आत्ता आपण कुमार विश्वास नाव ऐकलेले आहे. कुमार विश्वास हिंदी कवितेच्या ह्याच्यात जातात, ते मानधन 25 लाख रुपये घेतात एका ठिकाणी. 25 लाख मानधन मला नाही सांगायचं, ते कवितेच्या विषयात एवढे मोठे झालेत की लोक त्यांना ते सहजतेने देतात आणि बोलवतात. आणि तरी 25 लाख दिले तर ते येतीलच असं नाही, कारण त्यांचा कार्यक्रम खूप भरलेला असतो. कारण हिंदी पट्ट्यात जर काव्य संमेलन असेल तर हजारो, शेकडो, लाखो लोक येत असतात. मराठी कवितेला प्रेक्षक वर्ग कमी आहे. वल्लरी प्रकाशन, वल्लरी मीडिया व्यासपीठ मोठं करायचा प्रयत्न करतो आहे. त्या दर्जेदार कवितांना चांगला प्रेक्षक मिळाला पाहिजे म्हणून शब्द वल्लरी हे ऑर्गॅनिक पद्धतीनं त्याचा विकास होत चाललाय. 1500 पेक्षा जास्त त्याला व्ह्यूज मिळालेत आणि 3500 तास ते पाहिलं जातं. ते
तंत्रज्ञानाच्या सगळ्या माहिती असून सुद्धा आम्ही कुठेही ते पेड करून लोकांपर्यंत पोहोचवलं नाही. ते ऑर्गॅनिकपणे वाढलं पाहिजे. जर 9 महिने बाळ पूर्ण पोटात राहिलं तर त्याचा विकास पूर्ण होतो आणि ते सुदृढ जन्माला येतो. त्याप्रमाणे शब्दवल्लरी यूट्यूब चॅनल हे त्याच पद्धतीनं वाढलं पाहिजे आणि ते कानाकोपऱ्यातल्या मराठी माणसापर्यंत पोचलं पाहिजे. आपण कवितेचं रूपांतर गाण्यात करणार आहोत. महाराष्ट्रात कवितेला जरी प्रेक्षक वर्ग कमी असला तरी गाण्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तर आपण कवितेचं गाण्यात रूपांतर करणार आहेत. एप्रिल महिन्यात पहिलं स्वर मोगरा नावाचा ते काव्य संग्रह म्युझिक अल्बम प्रकाशित होणार आहे. ते यूट्यूबवरनं जाहीर होणार आहे. व्यंकटेश कल्याणकरांनी जी कविता सादर केली त्याचं रूपांतर गाण्यात केलंय. 2 मिनिटं ते सगळं गाणं ऐकू आणि पुढचे 2 मिनिटं बोलून मी थांबवतो. जी कविता आपण ऐकली त्यातले शब्द पाहिले ते जर संगीतबद्ध केले तर त्या शब्दाची किती मोठी ताकद होती ती आता आपल्याला या गाण्याच्या माध्यमातून दिसली. वल्लरी प्रकाशन आणि समर्थ फाउंडेशनच्या वतीनं एप्रिल महिन्यात आपल्या कवितेचं गाण्यात रूपांतर करण्याची संधी मिळणार आहे. ते शब्दवल्लरी यूट्यूबवर तो म्युझिक अल्बम असणार आहे आणि ते म्युझिक अल्बम वेगवेगळ्या हॉटेलात किंवा चित्रपटसृष्टीला जो काही
ॲटमॉस्फिअर लागतो, त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते प्रकाशित केलं जाणार आहे. सगळ्या इथं असणाऱ्या कवींना, वल्लरी प्रकाशनाच्या अन्य पुस्तकात सहभागी झालेल्या कवितांना आणि वानखेडे सरांसारख्या अनेक कवी जे असतात त्या सगळ्या कवींना आवाहन करतो या आणि या म्युझिक अल्बममध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करतो. एक शेवटचं एक शेर सांगतो. शेर मला जमत नाही, साहित्य मला जमत नाही, कविता माझी क्षेत्र नाही, परंतु कल्याणकरांच्या आणि म चव्हाण सरांच्या मधी बसल्यामुळं काही ना काही थोडंसं येतं, ते बोलण्याचा प्रयत्न करतो. नजर नजर में हर नजर में एक कवि की तलाश है, कवि तो मिल गया लेकिन ये कवि वो कवि नहीं, इस कवि को इस प्रकाशन को तलाश है. एक वाक्य बोलायचं राहिलं. हे ज्या महाराष्ट्रातल्या कवितांना जे गाण्याचं स्वरूप देण्यासाठी आणखी एक घोषणा करतो. मी चंद्रकांत पाटील आणि गिरीश बापट साहेबांचा पीए होतो, त्यामुळे घोषणा करण्याची सवय लागलेली आहे. वल्लरी मीडियाच्या वतीनं, समर्थ फाउंडेशनच्या वतीनं आज आपण पेपरला बातमी वाचली असेल किंवा 15 दिवस साहित्य परिषदेतला गोंधळ वाचला असेल. साहित्य परिषदेची सत्ता मिळवण्यासाठी काही लोक प्रयत्न करतात, पण साहित्य विकासासाठी प्रयत्न ज्या प्रमाणात पाहिजे तो होत नाही. वल्लरी मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रात 36 जिल्हे आणि 288 तालुक्यामध्ये समर्थ साहित्य कविता परिषद फक्त कवितेच्या विकासासाठी आणि त्या कवींना व्यासपीठ मिळवण्यासाठी हे आपण डिजिटल माध्यमातून ऑर्गनायझेशन उभं करणार आहोत.